हरिओम. आज मंगळवार 2 डिसेंबर. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की अखंड नामस्मरणात राहणं म्हणजेच उपासना. देवाच्या आड काय येतं, काय बरं येत असतं, तर आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो. आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो. थोडा विचार केला असताना समजून घे, ज्याला आपलं म्हणायला पाहिजे होते त्याला आपलं न म्हणता आपण दुसऱ्या कोणाला तरी आपलं म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ या सर्वांना आपल्या आपण म्हणतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत असतात, नाही असं नाही, परंतु देवाला जर आपण आपलं म्हटलं तर तो सदा सर्व काळ आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो. तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहीत आहे ना? आपले भ्रातार आपलं रक्षण करतील असं तिला वाटत होतं, परंतु त्या कोणाकडून काहीही होणं शक्य नाही असं तिला दिसलं. तेव्हा तिने अनन्यतेने कृष्णाचा धावा केला की नाही? तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरता धावून आलेत. म्हणजे काय की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसतात. आपण परमात्म्याला आपलं म्हणावं, मी त्याचा आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावी आणि जे जे घडत असतं ना ते सर्व त्याच्या इच्छेने होत असतं ही भावना ठेवावी. अशी भावना होण्याकरता आपण त्याची उपासना करायला पाहिजे. उपासना करणं म्हणजे तरी काय? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत असं वाटणं आणि असं वाटण्याकरता त्याच्या नामस्मरणात राहणं अतिशय जरुरीचं आहे. आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो तर तो सदा सर्व काळ आपल्याजवळ राहतो. तुम्ही कुणाचं नाव घेतलं म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते त्याप्रमाणे देवाचं नाव घेतलं म्हणजे तो तुमच्याजवळ असतो. देव कसा आहे असं विचारलं तर कसं सांगता येईल? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच सांगितलं आहे. नाम हे त्याचं रूप आणि म्हणून नामस्मरण केलं म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणंच भाग पडतं. आता हे नामस्मरण कसं करावं? समर्थाने सांगितलंच आहे की काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागी सांभाळी. आपण नाम घेताना काहीच करत नाही का? आपण त्यावेळी संसाराची काळजी करत असतोच ना. म्हणजे त्यावेळी आपण आपला मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो. मीपणा रहित जो नामस्मरण करेल त्यालाच देव सांभाळीत असतो आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम देव चालवीत असतो. आपण कोणाचे तरी होऊन राहावं, गुरुचं तरी किंवा देवाचं तरी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.